नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. स्वामी समर्थांचं नाव घेऊन 12 राशींचं राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. चंद्र या आठवड्यात मिथुन, कर्क आणि सिंह या राशीतून परिभ्रमण करणार आहे. पैकी कर्क ही त्याची स्वतःची रास असल्या कारणामुळे आपल्या बुधवार आणि गुरुवारी जे परिणाम मिळतील ते अधिक अचूक आणि अत्यधिक प्रमाणात मिळतील. असो, मेष रास, सोमवार मंगळवार लहानशा प्रवासांना उत्तम आहे. कर्तृत्वाची संधी उपलब्ध होईल. भावंडांच्या भेटी होण्याची शक्यता आहे किंवा फोनवरती गप्पा गोष्टी होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये त्रास होणार नाही. बुधवार गुरुवार मानसिक स्थिती उत्तम राहील. नवीन नवीन कल्पना सुचतील. नवीन संधी समोर येतील. त्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. आई असेल तर आईकडून सुख लाभेल. 4 पैसेही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल. सगळी महत्त्वाची कामं आहेत ती या आठवड्याच्या शेवटी करून घ्या. वृषभ रास, पैशाची उलाढाल, पैशाच्या संबंधीची कामं करायला सोमवार मंगळवार चांगला आहे. तर वेळ घालवू नका. काय असतील तर कामं उरकून घ्या. बुधवार गुरुवार प्रवासासाठी उत्तम आहेत. नवीन नोकरीचे बेत आखण्यासाठीही चांगले आहेत. नवीन संधी तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतील तर त्यांचा विचार करा. आठवड्याचा शेवट हा घराकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घर साकारणं म्हणा, घर बदलणं म्हणा, घर साफसफाई करणं म्हणा, आगोटची कामं म्हणा, हे सगळं हे या आठवड्याच्या शेवटी उरकून घ्या. मिथुन रास, सोमवार मंगळवार जीवनशक्ती उत्तम राहील. हसत खेळत 2 दिवस जातील. लोकांचे काय तुम्हाला चेष्टा मस्करी करायची ती करून घ्या. तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील. त्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे. बुधवार गुरुवार हा पैशाची कामं करण्याच्या दृष्टीने फार छान आहे. पैशाची कामं असतील अडकलेली तर उरकून घ्या. आठवड्याचा शेवट हा नवीन व्हेंचर्स, नवीन नोकरी, नवीन व्यवसाय या दृष्टीने विचार करायला उत्तम आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. छोटे प्रवास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासात त्रास होणार नाही. कर्क रास, सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळा. अचानक खर्च येऊन दडपण येईल मनावरती आणि त्यामुळे थोडाफार मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार शरीर प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्थिती चांगली राहील. काम करायला उर्मी राहील. आणि आठवड्याच्या शेवटी पैशाची जी काही कामं आहेत ती सगळी कामं तुम्ही उरकून घ्या. पैशाची चांगली गुंतवणूक करण्याचे प्लॅन्स तुमच्यासमोर येतील. त्या दृष्टीने विचार करा. कुठे अडकलेले असतील पैसे तर ते सोडवण्याच्या दृष्टीने विचार करा. तुमचं काम होईल. सिंहरास, सोमवार मंगळवार कराल ते होईल. अतिशय उत्तम दिवस आहेत. सगळी काय अडकलेली कामं तुमची असतील ती पूर्ण होतील. मनातल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने 2 पावलं टाकली जातील. मात्र बुधवार गुरुवार अत्यधिक पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. पैशाचा व्यय होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला राहील. शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करायला उत्साह राहील. आठवड्याचा शेवट मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर आनंदात घालवा. कन्या रास, उद्योग धंदा, नोकरी, व्यवसाय यामध्ये यश लाभण्याच्यासाठी सोमवार मंगळवार उत्तम आहेत. बुधवार गुरुवार त्यातून चांगला फायदा होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरीची संधी समोर यायला लागेल. बढती किंवा बदली ज्यांना आवश्यक वाटते त्यांच्यासाठी हा आठवडा, हे पहिले 4 दिवस अतिशय उत्तम आहेत. आठवड्याचा शेवट मात्र हा खर्चाचा जाईल. अनावश्यक खर्च करावे लागतील आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. तुळ रास, सोमवार मंगळवार मोठ्या प्रवासाचे बेत आखले जातील. भाग्योदयकारी घटना घडतील. चांगल्या धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची संधी लाभेल. या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे. बुधवार गुरुवार नोकरी धंदा व्यवसाय यासाठी अतिशय उत्तम आहे.
आणि त्यातून चांगली कमाई या आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा म्हणजे तुमची एकदम बल्ले बल्ले आहे. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळा. एखादा जुनाट होऊन गेलेला विकार किंवा आत्ता उष्णता भयंकर आहे तर त्या बाहेर जाणं सोमवार मंगळवारी टाळा शक्यतो. उष्णतेचा त्रास, ॲसिडिटीचा त्रास, चक्कर येणं वगैरे वगैरे होऊ शकतं. वर्टिगोसारखा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा अतिशय सांभाळण्याचा आहे. बुधवार गुरुवार उत्तम आहे. प्रवासाचे बेत आखले जातील. प्रवासात काय काय मजा करायची याचा ठराव पास केला जाईल आणि बंधुवर्गाच्या भेटी होण्याची, बंधुवर्गाकडून किंवा भगिनी वर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय यासाठी अतिशय उत्तम आहेत. नोकरी बदलणं, नवीन नोकरी मिळवणं, नोकरीची संधी किंवा नोकरीमध्ये आहे त्या नोकरीमध्ये चांगली पोस्ट, चांगली पोझिशन मिळणं या दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे. धनुरास, व्यावसायिक पार्टनर आणि वैयक्तिक पार्टनर या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. दोनही पार्टनर तुम्हाला चांगलं सहकार्य करतील. त्याचा फायदा कसा उठवायचा हे मात्र तुमच्यावरती आहे. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती तुम्हाला सांभाळावीच लागेल. लक्षात ठेवा, उगाचच अतिरेक कुठल्या गोष्टीचा करू नका, त्याने तुमच्याच जीवाला धोका निर्माण होईल. आठवड्याचा शेवट चांगला आहे. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये, लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा गृहप्रवेश यासारख्या कार्यामध्ये भाग घेण्याची संधी तुम्हाला लाभेल. त्यासाठी प्रवास करावा लागेल. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. भाग्योदयकारी घटना समोर घडण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट चांगला आहे. मकर रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळा आणि स्वतःच्या वस्तू सांभाळा. एखादी वस्तू कुठेतरी गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मामा लोकांकडून चांगली बातमी कळेल, मातुलगृहाकडून. मात्र त्याच वेळेला हितशत्रू डोकं वर काढणार नाहीत ना, हे नीट बघा. मित्रांपासून सावध राहा. बुधवार गुरुवार व्यावसायिक आणि वैयक्तिक पार्टनरच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. मात्र तुम्ही तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. वाहत जाऊ नका. बोलण्याच्या ओघामध्ये काहीतरी एखादा विपरीत शब्द तोंडातून जाईल आणि त्याचं नव्हतं होण्याची शक्यता आहे. बाकी सुख चांगलं आहे. आठवड्याचा शेवट मात्र तुम्हाला पुन्हा एकदा धोक्याची सूचना देत आहे. वाहन चालवत असाल तर सांभाळून चालवा. सिग्नल तोडू नका, नाहीतर दंड भरावा लागेल हे नक्की. वाहन सांभाळून चालवा. ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. रस्ता ओलांडताना सावधगिरीने ओलांडा. शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता या आठवड्याच्या शेवटी आहे, तेव्हा सांभाळून राहा. कुंभरास, संततीकडून उत्तम अशा प्रकारची बातमी तुम्हाला कळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल. शाळा सुरू होत आहेत. वह्या, पुस्तकं, फी, कपडे वगैरे वगैरे यासाठी तुम्हाला खर्च करावाच लागेल. त्याला काही इलाज नाही. आणि मंगळवार बुधवार गुरुवार मात्र तुम्हाला तुमची शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्या हाताखालच्या माणसांकडून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. घरात येणाऱ्या नोकरचाकरांकडून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. कधी घात होईल सांगता येत नाही, तर त्या दृष्टीने सावध राहा. आठवड्याचा शेवट, पार्टनरचं दुःख, पार्टनरला दुखवू नका. त्याला दुःख होईल असं काहीही करू नका. आठवड्याचा शेवट घरामध्ये आपल्या वैवाहिक पार्टनरबरोबर आनंदात घालवा. मीन रास, सोमवार मंगळवार घराकडे लक्ष द्यावं लागेल. मानसिक स्थितीकडे आपल्या लक्ष द्यावं लागेल. आई असेल तर आईकडे लक्ष द्यावं लागेल. गावाला काही घरबीर असेल तर त्याची साफसफाई करून घेणं, आगोटचे कामं करणं या दृष्टीने सोमवार मंगळवार तुम्हाला घालवायला लागेल. बुधवार गुरुवार संततीचं सुख लाभेल. ज्यांना संतती नसेल त्यांच्यासाठी बुधवार गुरुवार हा आनंदाचा आहे. काही चांगला मार्ग तुमच्यासमोर येईल अचानक. मात्र आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा तुमच्यासाठी त्रासाचा होऊ शकतो. पैसे, वस्तू गहाळ होऊ शकतात आणि ज्या गहाळ होतील त्या तुम्हाला परत मिळणार नाहीत. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. बारीक सारीक सर्दी, खोकला, पडसं, डोळे येणं वगैरे यासारखा विकार
होऊ शकतो, तर त्या बाबतीत सावध राहा. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. आता तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या समस्यांवरती समाधान हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. मला व्हॉट्सॲपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.